जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे आणि तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. आणि तुम्ही पाठीमागे बघितल्याप्रमाणे आजचा विषय HSRP नंबर प्लेट, जी काय सध्या ट्रेंडिंग चालू आहे आणि पाठीमागच्या 5-6 महिन्यापासून चालू आहे. कंपल्सरी केलंय सर्व वाहनांसाठी. म्हणजे जे काही असतील 1 एप्रिल 2019 च्या अगोदरचे जे काही वाहनं आहेत, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, थ्री व्हीलर असेल, सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जी काही गव्हर्नमेंटने महाराष्ट्र परिवहन विभागाने काही सक्तीची केली आहे आणि त्यातलेच काही बरेच आपण आज मुद्दे बघणार आहोत. काय काय विशेष मुद्दे असणार आहे आणि कुठल्या व्हेइकलसाठी, कुठल्या गाड्यांसाठी ही नंबर प्लेट असणार आहे, त्याची प्राइस किती, किंमत किती आहे, फायदे तोटे वगैरे वगैरे सर्वच आपल्याला बघायचं आहे. ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघत राहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर नंबर प्लेट सिक्युरिटी भारत सरकारसाठी, महाराष्ट्र सरकारसाठी खूप महत्वाचा विषय ठरलाय. कारण जे काही चोरीच्या गाड्या असतील, फेक नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या गाड्या असतील, त्यांना पकडणं जरा मुश्किल झालं. त्यामुळे सरकारने जो काही निर्णय घेतला आहे, HSRP नंबर प्लेट, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणणार आहे तिला. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपण म्हणतो. तर ही नंबर प्लेट सध्या कंपल्सरी जी 19 म्हणजे 1 एप्रिल 2019च्या ज्या अगोदरच्या गाड्या असतील, कार असतील, मोटरसायकल असतील, त्या सर्वांना कंपल्सरी केलंय. आणि ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट का असणार आहे? त्याच्यामध्ये विशेष काय आहे? तर विशेष असं असणार आहे मित्रांनो, ती लेझर कोड नंबर प्लेट असणारे होलोग्राम असे तिचे म्हणजे जे काही फीचर आहे तिचे, जे काही फीचर आहे ते अशा पद्धतीने असणार आहे. लेझर कोड नंबर प्लेट असणार आहे. होलोग्राम जे काही आपण बारीक तिच्यावरती असे नंबर वगैरे असणार आहे आणि जे काही स्कॅन होणार आहे ती आरटीओचे जे काही कॅमेरे असतील, म्हणजे सिक्युरिटीसाठी जे काही आरटीओ उपक्रम राबवणार आहेत त्यामध्ये ही नंबर प्लेट उल्लेखनीय काम करणार आहे. आणि कुठल्याही फेक गाड्या, चोरीच्या गाड्या या इथून वाचणार नाही, त्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचं खूप गव्हर्नमेंटसाठी आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल त्यांच्यासाठी आहे. पण मग सामान्य माणसासाठी काय कुठलाही फायदा नाही आहे. जी पहिली जुनी नंबर प्लेट होती, ती पण सेमच आणि ही पण सेमच. कारण सामान्य माणसांना याचा काही फायदा होणार नाही. जो काय होणार आहे तो फायदा महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल. कारण हाय सिक्युरिटी रिझन सध्या तरी सर्व भारतामध्ये याची राबवली जाते. त्यानंतरचा दुसरा मुद्दा मित्रांनो, ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही, त्यांचं काय होणार? तर त्यांच्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटी असू शकते. सध्या तरी बुकिंग वगैरे अजून पण चालूच आहे. कारण भरपूर 6 महिने झाले तशी अजून 6 महिन्यापासून जे काही नंबर प्लेट बुकिंगसाठी सरकारने स्कीम राबवली. आत्तापर्यंत भरपूर गाड्यांनी बुकिंग केलंय. म्हणजे आपले जे कार ओनर असतील, स्वतः गाडी मालक असतील, त्यांनी आपल्या गाडींना बसवून घेतले. ज्या गाड्या 2019 च्या अगोदर असतील त्यांच्यासाठी. ज्या 2019 नंतर म्हणजे 20, 21, 22, 23, 24, 25 पर्यंतच्या गाड्या आहेत त्यांना गरज नाही. शोरूममधूनच त्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट फिटिंग करून भेटते. त्यामुळे जे काही 2020 नंतरच्या गाड्या असतील, मोटरसायकल असेल, टू व्हीलर, फोर व्हीलर, त्यांना HSRP गरज नाही. पण 2019 च्या अगोदरच्या असतील म्हणजे 18, 17, 16, 15, 14, 2, 13 अशा गाड्यांना कंपल्सरी HSRP नंबर प्लेट बुक करणं गरजेचं आहे. कारण ओनरनी स्वतःहून ती काळजी घेणं आणि ती बुक करणं, तिला जे काही पैसे लागणार आहे ते सर्व ओनरनी करायचे, म्हणजे गाडी मालकांनी करायचे. HSRP नसलेल्या गाड्यांसाठी काय तर भरपूर मोठा दंड लागू शकतो. सुरुवातीला ₹1000 असं त्यांनी दंड ठेवलाय आणि अ, तो भरून पण जर का तुम्ही त्या गोष्टीकडे कानागाडी केली किंवा तो HSRP नंबर प्लेट बसवली नाही, तर तो दंड वाढू शकतो 5,000 पर्यंत किंवा 10,000 पर्यंत. गाडीनुसार, कारनुसार त्याचं ठेवलं जाणार आहे. त्यामुळे ज्या कार ओनरनी किंवा मोटरसायकल असतील किंवा थ्री व्हीलरवाले असतील, अशा लोकांनी जर का नंबर प्लेट अजून पण बुक केली नसेल तर करून घ्या मित्रांनो. हे एकदा ठरलेला विषय, त्यामुळं तुम्हाला बसवणं कंपल्सरी ठेवलंय. तो काही तुमच्या मर्जीचा विषय नाही की तुम्ही नाही बसवणार. जर नसेल बसवणार, तर तुम्हाला भरमसाठ असा 1000 असेल, नंतर 10,000 पण होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही नंबर प्लेट बुक करून घ्या. हा मोठा लॉस होऊ शकतो तुमच्या नसलेल्या गाड्यांसाठी. त्यानंतरचा नियम त्यानंतरचा आपला जो काही पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे नियम न पाळल्यास कारवाई होऊ शकते. नियम न पाळल्यास कारवाई होऊ शकते. जसं आपण बघितलं वरती जे काही 1000, 2000 किंवा 10,000 असे दंड होऊ शकतात. ते या नियम न पाळल्यास होऊ शकतं. कारण तुम्ही जर आरटीओला वारंवार मुदत वाढवून पण तुम्ही जर नंबर प्लेट बुक नाही केली, तुमच्या कारवर किंवा मोटरसायकलवर किंवा थ्री व्हीलर असेल तुमची, कुठली बी कमर्शियल असेल किंवा प्रायव्हेट कार असेल, त्याच्यावर 100% कारवाई करणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडं 19च्या अगोदरची कार असेल तर तिला नंबर प्लेट बसवून घ्या. गव्हर्नमेंट कसं आहे, एकदा करणार म्हणजे करणार. त्यामुळं आपल्या सोयीने आपण
जी काही रक्कम आहे ती भरून आपण नंबर प्लेट बुक करून घ्यायची आहे. कारण पेनल्टी किंवा दंड भरण्यापेक्षा जी काही एक्स, वाय, झेड म्हणजे जी काही फोर व्हीलरसाठी व्हीलसाठी जी रक्कम आहे 879.34 काहीतरी असेल मित्रांनो. तर ती जी काही रक्कम आहे महाराष्ट्रासाठी 879 ती रक्कम तुम्ही भरून आपल्या फोर व्हील कारची बुकिंग करू शकता. त्यानंतर टू व्हीलरसाठी आहे ₹531 फक्त. हे फक्त नाहीये, खूप जास्त आहे. तर ते आपल्याला भरावं लागणार आहे आणि ते तुमची मर्जी नसली तरी तुम्हाला भरावं लागणार आहे, कारण ते आता सरकारने कंपल्सरी केलंय. त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, आर-टी-ओचा दंड कसा टाळता येईल? तर हेच एक विषय आहे, की तुम्ही नंबर प्लेट मुदतीच्या आत बुकिंग करून घ्या आणि जी काही नंबर प्लेटचे चलन असेल तुम्ही भरून त्याची प्रिंट आउट काढून घेणे आणि जर का तुमची बाय चान्स त्या शेड्यूलमध्ये तुमची समजा 15 दिवस लागते किंवा 10 दिवस लागते त्या नंबर प्लेट फिटिंगसाठी, तर त्या गॅपमध्ये जर कधी तुमची गाडी पकडली, तर तुम्ही जे काही बुकिंग असेल बुकिंग सर्टिफिकेट किंवा रिसिट असेल ते तुम्ही पावती असेल, ती तुम्ही आर-टी-ओला दाखवून तो दंड टाळू शकता. नाहीतर तुमच्या बाईकवर किंवा कारवर 100% ऑनलाईन दंड पडू शकतो. तर पुढचा मुद्दा आहे आपल्याकडे, मुदत किती दिवस आहे? तर मुदत पाठीमागच्या 6 महिन्यापासून तारीख पे तारीख सध्या चालू आहे आणि भरपूर वेळा म्हणजे जवळपास 3-4 वेळा मुदत वाढली आहे आणि अजून पण वाढू शकते, कारण सध्या तरी अजून त्याची काही डिटेल आली नाही. 31 डिसेंबर शेवट मुदत होती. पण अजून बुकिंग वगैरे ऑनलाईन होतंय, चालू आहे. त्यामुळं सध्या तरी त्याची लास्ट डेट अजून तरी समजलेली नाही. त्यामुळं जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत मित्रांनो करून घ्यायचा प्रयत्न करा बुकिंग. आपली कार सुरक्षित ठेवा. अन्यथा तुम्हाला दंड लागू शकतो आणि तो 100% भरावा लागणार आहे. त्याच्यात माफी नाही. मित्रांनो, शेवटचा मुद्दा आहे, जी काही आर-टी-ओची वॉर्निंग आहे. जेवढे पण व्हीएचएल ज्यांचे अजून नंबर प्लेट बसवलेला नाही किंवा बुकिंग केलेलं नाही, अशा सर्व वाहनांसाठी आर-टी-ओकडनं वॉर्निंग किंवा असं म्हणू शकतो आपण, एक वॉर्निंग दिली आहे, की तुम्ही जोपर्यंत नंबर प्लेट बसवत नाही, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळं तुम्ही जे काही तुमचं फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल, कुठलीही पण कार असेल तुमच्याकडं 2019च्या अगोदरची, तर तिला कंपल्सरी आहे. ती बुकिंग करून घ्या. तिची पावती सोबत ठेवा आणि आपला प्रवास करत राहा. तर अशा हिशोबाने आर-टी-ओकडनं जाहीर केलंय. त्यामुळं तुम्ही खबरदारी घ्यावी. बाकी एच-एस-आर-पी सिक्युरिटी ही फक्त गव्हर्नमेंटसाठी, सामान्य माणसासाठी नाहीये. तिची किंमत भरपूर आहे. फोर व्हीलरसाठी तुम्ही बघितली अ, ₹879 चलन आहे फोर व्हीलसाठी आणि टू व्हीलसाठी जवळपास ₹531 चलन आहे. ते तुम्हाला भरावं लागणार आहे आणि फिटिंग जी काही तुमच्या निअरेस्ट म्हणजे जवळच्या जे काही शोरूम असतील गाड्यांचे 10-15 किलोमीटर तुम्ही जिथे राहता तिथे. तुम्ही जिथे राहता तिथे आसपास जवळपास शोरूम असतात, तिथं बुकिंग तुम्हाला शेड्यूल भेटून जाईल आणि त्या पुढच्या 5-10 दिवसांमध्ये तुम्हाला नंबर प्लेट येऊन जाईल. तर त्यासाठी तुम्हाला नंबर प्लेट बुकिंगसाठी तुम्हाला जवळच्या ई-सेवा केंद्रामध्ये जाऊ शकता किंवा मग तुम्ही स्वतः सुद्धा मोबाईलवरती बुकिंग करू शकता. नाही जमलं मोबाईलवरती, तर तुम्ही ई-सेवा केंद्रावरती जाऊन आपलं गाडीचा आर-सी बुक घेऊन जायचा आहे आणि त्याच्यावरून जे काही नंबर असेल, चेसी नंबर असेल, इंजिन नंबर असेल आणि कार नंबर असेल, हे टाकून बुकिंग होतं. तर मित्रांनो, बाकी एच-एस-आर-पी नंबर प्लेटबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.